फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल सेल्फ स्टडी 2.2. आणि या या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे की जर मराठी पोरं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी लोकसत्ता खूप इम्पॉर्टंट आहे. लोकसत्ताच नाही, कोणताही एक्झाम. जसं जनरली काय होतं की आपल्याला फक्त अप टू डेट राहणं. आपण करंट अफेअर्स जेव्हा म्हणतो, चालू घडामोडी म्हणजे दिवसातून ज्या काही घटना होत असन, ज्या एक्झामच्याच पर्स्पेक्टिव्हनं, आपल्या सिलेबसच्याच पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट असन, त्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या, त्याचाच अभ्यास करायचा आहे. नथिंग एल्स. बाकी करायचं आहे. मग लोकसत्ता जर आपण वाचत असन, तर लोकसत्ता वाचत असताना कोणत्या अँगलनं वाचला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपल्या सिलेबससाठी इम्पॉर्टंट असते, कोणत्या गोष्टी नसते, ह्या गोष्टी इथं या लेक्चरमध्ये फक्त या गोष्टी सांगणार आहे. पुढच्या याच्यापासून आपण लोकसत्ता प्लस द हिंदू यांचं करंट अफेअर डेली बेसिसवर प्रयत्न करू चालू करता येईल. पण तुम्हाला जर तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्टडी करत असाल, तर तुम्हाला लोकसत्ता, जर मराठी याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या करत असाल, तर न्यूजपेपर ले ऑप्शन नाही. न्यूजपेपर तर वाचाच लागते. अन दुसरी गोष्ट, आज का जसं आपण पाहतो, आज जे टीचर आहे, जे युट्यूबर्स आहे, मोठे मोठे टीचर युट्यूबर्स झाले, ते तर आता सध्या एक तर राजकारणी झाले, नाही तर मग वेगळ्याच माहोलमध्ये आपल्या याच्यात आहे. तर गरीब विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांच्या क्लासेसची फी जास्त असते, तर पोहोचणं खूप कठीण आहे. ग्रामीण भागातले विद्यार्थी तर बिलकुल, त्यांच्यासाठी तर हे कठीणच कार्यक्रम होऊन जाते. त्यांना तर बिलकुलच ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे का त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, वाटलं तर लाईक करा, आणि काही अडचण असेल तर हे करा. जर आपल्याला एक कंटिन्यू सिरीज पाहिजे असेल, रोज डेली बेसिसवर, कारण का येणारे न्यू इयर पासून आपण एक डेली प्रयत्न करू, काय डेली सिरीज, ज्याच्यामध्ये आपण लोकसत्ता, कारण का बघा, इंग्लिश सुद्धा इम्पॉर्टंट आहे, असं नाही की इंग्रजी इम्पॉर्टंट नाही आहे, है ना. येणाऱ्या दिवसांमध्ये इंग्रजीचं महत्व खूप वाढलेलं आहे, बट मराठी सुद्धा आपल्याला करायचं आहे. मराठी म्हणून आपण मराठी प्लस इंग्लिश, जे तुम्हाला पूर्ण याच्यासाठी कामी पडेल, म्हणजे द हिंदू, है ना. लोकसत्ता आणि द हिंदू. लोकसत्ताच वाचता पाहिजे असं बिलकुल नाहीये. कोणताही न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता. आपण लोकसत्तालाच प्रमोट करतो असं नाहीये. बट आपल्याला काय करायचं आहे, का डेली बेसिसवर ज्या काही गोष्टी असतील त्या अप टू डेट आपल्याला ठेवायच्या, अप टू डेट आपल्याला राहायचं आहे. जसं मागच्या लोकसत्ताची जी सिरीज आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, काही गोष्टी याच्याबद्दल पाहिलेल्या होत्या. बघा, पुंछ हत्याकांडाची लष्कराकडून चौकशी आणि ब्रिगेडियरची बदली, कोठडी मृत्यू प्रकरणी कारवाई. हा मुद्दा आपल्या सिक्युरिटीच्याच पर्स्पेक्टिव्हनं इम्पॉर्टंट असते. पहा, जर आपण पाहिलं तर काय होतं का, पुंछमध्ये काही एक जसं एक दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लष्कराकडून काय झालं, चौकशीसाठी काही लोकांना पकडण्यात आलं. आणि पकडण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांच्यापैकी काही तिघा जणांची तर हत्या झालेली दिसली. इवन इथपर्यंत टॉर्चर केलं गेलं दिसलं त्यांना, की त्यांच्यामध्ये डोळ्यामध्ये मीठ, तिखट वगैरे चेहऱ्यावर, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आढळून आल्या कारवाईमध्ये. तर ही गोष्ट तर खरंच लाजिरवाणी, असं तर नाही व्हायला पाहिजे. कारण व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, आणि कोण गिल्टी आहे, कोणी गिल्टी नाही, हे ठरवण्याचा अधिकार आर्मीला सुद्धा नाहीये. तो पूर्णतः आपल्या सुप्रीम कोर्ट, आपल्या इथे जस्टिस सिस्टम आहे, है ना. सुप्रीम कोर्टला वगैरे आपण आपल्या पॉलिटिक्सच्या सिरीजमध्ये पाहणारच आहे ते. तर असं होणं हे खरंच एक अशोभनीय गोष्ट आहे. त्यामुळे जे लष्कर प्रमुख होते, ब्रिगेडियर होते, त्यांची बदली करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पण जे लष्कर प्रमुख आहे आपले नरवणे, त्यांनीही सुद्धा सांगितलेलं आहे की जे काही कायद्याच्या याच्यात बसल त्याच्यानुसार त्याची चौकशी होईल. तर हाच एक मुद्दा याच्यातून लक्षात ठेवण्यासारखं, की एक्झाम मध्ये काही आहे असं नाहीये. बट तुम्ही जर कुठे लिहत असाल, ब्रॉडली तुम्हाला काहीतरी कन्सेप्ट पाहिजे असं, की नेमकं तिथं काय चालू आहे, तर हे लष्कराच्या दृष्टीनं आणि लष्कराला सुद्धा शोभणारी न शोभणारी गोष्ट आहे. कारण ज्या व्यक्तीला कैद केलेला आहे, ते व्यक्ती गुन्हेगार आहेच की नाही आहे, हे अजून ठरवणार कोण? आपल्या इथं जस्टिस सिस्टम आहे, आपण लॉच्या पर्स्पेक्टिव्हनं जायला पाहिजे, ना की अदर यानं. दुसरं, शहर महिलांसाठी किती सुरक्षित आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे. बघा, म्हणजे शहर आहे, जे शहर म्हणजे आता मुंबई समजा, किंवा महाराष्ट्रातलं शहर झालं मुंबई, आपण पकडू की मुंबईचे जे अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांनी त्यांनी लोकसत्ताला इंटरव्ह्यू दिलेला आहे की आपलं शहर हे मुंबई किती
म्हणजे महिलांसाठी किती हे आहे, पोलीस आयुक्त जे आहे आपले, कोण? विवेक फडणवीसकर. तर हे एक पोलीस भरती झालं, छोट्या मोठ्या एक्झाम साठी की आपले पोलीस आयुक्त कोण आहे. ठीक आहे. तर विवेक फणसळ फणसळकर. हे बघा, माझं रीडिंग खूप इंग्लिश मध्ये असते, खूप वर्ष झाली मी मराठी वाचलं नाही, तर पुढे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकते. कुठं कुठं मॅनेज करत चला तुम्ही. ठीक आहे. तर हे आहे. तर आता बघा, त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे त्यांनी त्यांच्यात, की मुंबईत अल्पवयीन मुलींवर झालेल्या गुन्ह्यांमध्ये 99% गुन्ह्यांमध्ये आरोपीला अटक झालेली आहे, आणि विनयभंगाचे जे काही केसेस आहेत त्याच्यामध्ये 93% प्रकरणांमध्ये आरोपीला जेरबंद सुद्धा झालेला आहे, असं त्यांच्या सांगण्यावरून आलं. तर हे आकडेवारी हे कुठंतरी यूज करता येते. जसं एसे जर लिहित असून तुम्ही, तर तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी की मुंबईचे जे आयुक्त, पोलीस आयुक्त आहे विवेक फणसळकर, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे, की त्यांनी जे काही अल्पवयीन मुलींवर बलात्कार होते त्याच्यामध्ये 99% गुन्ह्यांमध्ये आरोपीला अटक झालेली आहे. 93% गुन्ह्यांमध्ये, प्रकरणांमध्ये आरोपीला जेरबंद सुद्धा करण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी. जसं महिलांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांमध्ये उकल होण्याचे प्रमाण हे 78% आहे ना, 78% म्हणजे हे झालेलं आहे, उकल झालेले आहे असं त्यांनी सांगितलं, म्हणजे उघडकीस आलेलं आहे ते. तर ही माहिती एवढीच इम्पॉर्टंट आहे याच्यातली, तर एवढीच तुम्ही हे करू शकता. दुसरं का, पोलिसांनी हे सांगितलं का सीसीटीव्हीचे वगैरे काय आता सुविधा आलेल्या आहे, सीसीटीव्ही लावले गेले आहे, तर सुरक्षिततेच्याच पर्स्पेक्टिव्ह सुद्धा हे एक गोष्ट इम्पॉर्टंट झालेली आहे. तर त्यासाठी हे होतं, बाकी काही हे नाही आहे. बघा, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तुम्ही, हे मी सांगायचं विसरलो. बघा, जम्मू काश्मीरला एक स्पेशल स्टेटस होतं, जे तुम्हाला माहिती आहे, आर्टिकल 370 हे जम्मू काश्मीरला जे अँड केला काय देत होतं, एक स्पेशल स्टेटस देत होतं. बट 2019 मध्ये, ऑगस्ट 2019 मध्ये काय केलेलं आहे, ते रिवॉक केलं, काढून टाकलं त्याला. आणि काढून टाकलं तेव्हापासून काय आहे, आणि दोन हे म्हणत, एक जसं लडाखले काय करण्यात आलं, एक युटी बनवण्यात आलं, म्हणजे युनियन टेरिटरी. आणि दुसरं जे जे अँड के आहे, जे अँड केला काय बनवण्यात आलं, जे अँड केलेला सुद्धा युटी बनवण्यात आलं. तर हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. अशा आपल्यापाशी आता सध्या 7 युटी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे वाचायचं काय नेमकं हे, बाकी काय हे अतिरेकी हे बाकी काही विचारणार नाहीये. 370 कधी हटवलं हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ते कशाशी संबंधित होतं, आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनचं 370. आणि एक 35A होतं, तर 35A याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हतं, ते ऍक्ट मध्ये होतं. ठीक आहे, ते याच्यामध्ये. तर जे विशेष दर्जा म्हणजे विशेष प्रिव्हिलेज है ना, जम्मू काश्मीरला देत होतं, ते आता भेटणार नाही तरी. तर हे एक इम्पॉर्टंट होतं, ते मी सांगितलं या ठिकाणी. नाताळचा जल्लोष, नाताळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रिसमस झालं, तर जल्लोषात साजरा केला, ही काही वाचायची गोष्ट नाही आहे आपल्याला, काही इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्यात, आणि वाचून काही त्याच्यात काही हे नाही होणार आहे आपल्याला. तर ते टाळून टाकायचं, ते वाचायचं नाही. देन त्याच्यानंतर पहा, दुसऱ्या जर विविध पेजवर आपण पाहिलं लोकसत्ताच्या, तर काय दिसते आपल्याला, की पुण्यात आजपासून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन, म्हणजे हे 24 तारीख आहे, 24 डिसेंबरची गोष्ट आहे. तर काय दिसते आपल्याला इथं, की पुण्यामध्ये राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन चालू झालं आहे. तर इथंच एक एमसीक्यू बनून जाते, की पुण्यामध्ये राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन कुठे झालं असा प्रश्न महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये विचारलं, तर पुण्यामध्ये विचारतात. एक वेळेस तुम्ही हे लक्षात ठेवा, की NCERT, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, याची स्थापना 1 सप्टेंबर 1961 मध्ये झाली होती. ह्या प्रश्न पेपरमध्ये विचारलेला होता एमपीएससीच्या, है ना, आय थिंक माझ्यासाठी PSI वगैरेला विचारलेला होता. तर तुम्ही NCERT म्हणजे या बोर्डाची स्थापना काय आहे, नॅशनल काउन्सिल फॉर NCE, हा, एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. तर हे तुम्ही फुल फॉर्म आणि सोबतच 1961, 1 सप्टेंबर 1961 ला त्याची स्थापना झाली होती, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मराठीमध्येच ते दिलेलं आहे का, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT है ना, तर यांनी काय केलेलं आहे, म्हणजे अं, यांनी हे आयोजित केलेलं आहे. आणि दुसरं हे सुवर्ण महोत्सवी बाल वैज्ञानिक प्रदर्शन पुण्यात बालेवाडी या ठिकाणी बस एवढं इतकंच लक्षात ठेवा, बालेवाडी. हे बाकी आपल्याला काही विचारणार नाहीये पेपरमध्ये, तर ते काही आपल्याला करायचं नाहीये. बस एवढंच लक्षात ठेवायचं, जे इम्पॉर्टंट होतं तेच मी इथं सांगितलं तुम्हाला. हे
राजकारणांमध्ये अनेक कसलेले नटसम्राट, हे काही वाचायचं नाही आपल्याला, आपल्याच पर्स्पेक्टिव्हनं काही इम्पॉर्टंट नसते, कोणत्याच एक्झाम मध्ये येत नाही. म्हणजे जे आताचे टीचर आहे, जे काय करणार आहे, विद्यार्थ्याला जे राजकारणाच्या यानं ओढत आहे, जसं राजकारणावर त्याचं बोलणं हे ते सगळं, हे बिलकुल एक प्रतिशेही पेपरमध्ये विचारलं जात नाही. कोणतेही आपण ब्युरोक्रट्स आहे, म्हणजे प्रशासकीय अधिकाराची पहिली जबाबदारी असते ते म्हणजे प्रशासन सांभाळणं. आपण राजकीय नेते बनायला चाललेलो नाहीये तिथं. राजकारणाचा ओव्हरलूक तुम्ही ठेवत असाल, दॅट इज इम्पॉर्टंट. तेवढंच इम्पॉर्टंट आहे, ओव्हरलूक ठेवा, बट थोडा पळो आगे बढो. तंजावर येथील नाट्य वाङ्मय वंदनेने संमेलनाचा प्रारंभ. काय आहे बघा, अखिल भारतीय नाट्य परिषदेने आयोजित केलेले शतकोत्सवी, आता इथे इम्पॉर्टंट आहे का, शतकोत्सवी मराठी नाट्य शतक झालं म्हणजे 100 इयर पूर्ण झालेले आहे नाट्य संमेलनाले. मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ रंगभूमीचे पहिले नाटककार कोण होते? शहाराजे भोसले यांच्या तंजावर तामिळनाडू येथील, बस एवढं लक्षात ठेवा. काही तर महालात ठेवले ठेवण्यात आलेले नाट्यवंदनेने करून, म्हणजे त्यांचं जे तंजावर इथं हे ठेवलेलं, तर पहिले नाटककार कोण होते? शहाजीराजे भोसले. शहाजीराजे नाही आहे ते, शहाराज राजे भोसले असं आहे ते. शहाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील होते, सॉरी त्यासाठी, बट ते नाही आहे ते. तर अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट इथं पहा, रंगभूमीचे पहिले नाटककार शहाराज भोसले यांना 22 मराठी नाटके लिहिली असून 1690 मध्ये लक्ष्मीनारायण कल्याण, हे IMP आहे, बिलकुल लक्षात ठेवू जा, की 1690 मध्ये त्यांनी काय केले, तर पहिले नाटककार होते ते. दुसरी 22 नाटकं त्यांनी लिहिलेली आहे, MCQ साठी बिलकुल लक्षात ठेवा. आणि 1960 मध्ये लक्ष्मीनारायण कल्याण हे पहिले नाटक त्यांनी लिहिले. ठीक आहे. आणि ह्या जे 100वे नाटक आहे, हे 100वे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल आहे. 19व्या संमेलनाचे जे काही अध्यक्ष होते नाटककार प्रेमचंद गजवी यांच्या हस्ते 27 डिसेंबरले झालेलं होतं. म्हणजे पहिले जे जुनं होतं तेच वाले. तर हे तुम्ही इथं इम्पॉर्टंट ठेवा, हे दोन, का पहिले जे झालेलं आहे 99वे याचे प्रेमचंद गजवी होते. इतकंच इम्पॉर्टंट ठेवा, इतकंच लक्षात ठेवा. जोड्या लावायला आलं तर तुम्ही एलिमिनेशन करू शकता त्याच्यामध्ये. आणि आता जे 100वा आहे, म्हणजे जे 100वे नाट्य संमेलन होऊन राहिलं, तर ते कोण आहे? जब्बार पटेल आहे. आणि जे नाटककार आहे रंगभूमीचे पहिले कोण होते? शहाराज भोसले होते, ज्यांनी 22 नाटकं लिहिलेली आहे. आणि लक्ष्मीनारायण हे त्यांचं काय होतं? लक्ष्मीनारायण कल्याण हे त्यांचं पहिलं नाटक होतं, जे 1690 मध्ये केलं होतं. तर खूप इम्पॉर्टंट आहे, खूप IMP आहे. मी तर IMP देतो, कारण का महाराष्ट्राच्या एक्झाम मध्ये विचारते, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये हे विचारलं जाणार नाही. जर सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोणी पूर्व अभ्यास करत असेल, त्याला जर असं वाटत असेल की हे क्वेश्चन सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये विचारत, तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. बट महाराष्ट्र स्टेटच्या सगळ्या सर्व्हिसेससाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. कुठं काय विचारण हे सांगता येत नाही. ओके, थोडंसं पुढे जाऊ. अजून काय दिसते आपल्याला? 5 वर्षापासून वैद्यकीय शिक्षण संचालक हंगामीत. जे वैद्यकीय शिक्षण संचालक आहे, अं, त्यांना हंगामीच बसवलेला आहे, अजूनही त्यांना परमनंट केलेलं नाही. याच्यावरचा हा मुद्दा आहे. ते काही इम्पॉर्टंट आहे नाही आपल्यासाठी, कारण सरकारची ज्याच्यात नामुष्की दाखवते ते प्रश्न पेपरमध्ये विचारत नसते. बघा, एक तुम्ही कार्यक्रम पाहिला असेल, स्वयंप्रभा, जसं टीव्ही चॅनलवर काही कार्यक्रम चालवले गेलेले आहे, स्वयंप्रभा. तो स्वयंप्रभा काय आहे? केंद्र सरकारचा एक कार्यक्रम आहे स्वयंप्रभा, ज्याच्यामध्ये शैक्षणिक वाहिन्या चालू केलेल्या आहे. ज्याच्यावर जर तुम्ही आज गेले तर तुम्हाला दिसून येते की मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आणि खूप चांगले एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जाते. असं नाही की खूप जबरदस्त, मी सुद्धा पाहिलेलं आहे की प्रोव्हाइड केलं जाते, बट आपल्याला विकतच्या क्लासेसमध्ये जास्त फायदा असते. तर हे एक चांगला उपक्रम. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे स्वयंप्रभा काय आहे. तर स्वयंप्रभा एक शैक्षणिक वाहिन्या ज्या आपल्या टीव्हीवर वगैरे चालू केलेल्या आहेत. बिलकुल असा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकते. आता त्याचा ते मोबाईलवर सुद्धा लघु संदेश वगैरे व्हॉट्सअपवर वगैरे हे गोष्ट या ठिकाणी आहे. बट स्वयंप्रभा काय होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, जे 1952 मध्ये बनलं. UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आणि नॅशनल मिशन फॉर एज्युकेशन टू टू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या उपक्रमाद्वारे, हे लक्षात ठेवायचं आहे. सगळं तुमचं इम्पॉर्टंट आहे. टेक्नॉलॉजी या उपक्रमाद्वारे स्वयंप्रभा ही शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आलेल्या आहे. मग कसं
ज्या इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी वाचत नाही. आता तर सध्या 40 वरून जास्त हे झालेले आहे त्याच्यामध्ये चॅनल, पहिले 20 का 22 होते. तर हे जे जिथे जिथे इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे मी तेच त्याच्यावरच आयोग प्रश्न विचारू शकते का स्वयंप्रभा ह्या उपक्रम कशासाठी आहे? तुम्ही पेपरमध्ये सुद्धा लिहू शकता एमपीएससी म्हणा युपीएससीच्या वगैरे, कारण का मराठी पुराण युपीएससीचा खूप प्रॉब्लेम येते. तर तुमच्या लिहिण्यामध्ये सुद्धा हे गोष्टी इन्क्लूड झाल्या पाहिजे. दुसरं का नॅशनल मिशन फॉर द एज्युकेशन अँड थ्रू सॉरी एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या उपक्रमाद्वारे स्वयंप्रभा हे चालू केलेलं होतं युजीसी आणि त्यानं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोण केलं होतं चालू आणि स्वयंप्रभा काय आहे? खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे महाज्योतीचा एक कार्यक्रम आहे बघा. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, ओबीसी विचारणार तर नाही, बट ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक महाज्योती हा खूप सुंदर उपक्रम आहे. आणि तारीफी काबिल आहे की म्हणजे महाज्योतीनं खूप मुलांना पुस्तकं वगैरे दिले. खूप सुंदर उपक्रम महाज्योतीचा आहे. तर नक्कीच तुम्ही लाभ घ्या. जर त्याच्यावाले फॉर्म वगैरे निघाले असेल तर भरा. खूप सुंदर असा म्हणजे प्रतिसाद द्या त्यांना, कारण असे कार्यक्रम बंद नाही झाले पाहिजे. गरीब लेकरांना एकच ऑपॉर्च्युनिटी भेटते, ते म्हणजे अशा टाईपची. वारंवार ऑपॉर्च्युनिटी त्यांना भेटत नाही. ही गव्हर्नमेंट कोणाचंही असो, बट आपल्या गव्हर्नमेंटनं जर आपल्याला अशी एक सुंदर मोहीम जर चालू करून दिलेली असताना आपल्यासाठी, तर नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होते. विरोधाच्या ठिकाणी असते, बट या ठिकाणी आपण एक विद्यार्थी म्हणून सुद्धा त्याची तारीफ केली पाहिजे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बघा, दहावीचे 12वीचे बोर्डची एक्झाम असते. तर त्यांच्यासाठी हे दिलेलं असते की त्यांनी बा हे सॉल्व्ह करा. काही क्वेश्चन वगैरे दिलेले असते. नसल्या फासकटीत पडायचं नाही. हा उपक्रम तर चांगला आहे. ज्यांना असं वाटते की आवश्यक आहे त्यांनी ते करू शकतात. प्रॅक्टिस करू शकतात. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यात काहीतरी सब्जेक्टिव्ह वाचणं, काहीतरी फायद्याचं होईल, हे करणं, ते करणं, हे काही नाही. ते 10वी-12वीचे विद्यार्थी करू शकते. कारण जेव्हा आम्ही वाचत होतो तर सुरुवात केलेली होती तर कोणी सांगायला नव्हतं, तर हे सुद्धा वाचत होतो. हे सुद्धा करून पाहत होतो. आउटपुट इनपुट रेशो काय आहे? ते आपण जिथं इतकं हे देऊन राहिलो, याला इतका वेळ देऊन राहिलो, आपण वेळ देत आहे, है ना? आपला टाइम जात आहे. मग टाइम जात आहे तर त्याच्यातून आउटपुट काहीच नाही निघत आहे, तर काय काय करून फायदा ते? तर हे सध्या तुम्ही स्किप केलेलंच बरं. तर स्किप करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. स्किप करू शकता त्याला. हे बघा, आता मुंबईचं पेज आहे इथं. बघा, मुंबईचंच घेण्यामागे एक कारण आहे. बाकी याचं तर नाही घेतलं चालते. बाकी याचं तुम्ही मंथली मॅगझिन मधून कव्हर करू शकता. पण आय ट्रस्ट ऑन इट की जर तुम्ही डेली डेली बेसिसवर जर लोकसत्ता म्हणा किंवा कोणताही एक न्यूजपेपर जर व्यवस्थित फॉलो केला, लोकसत्ता एक एज्युकेशनच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा चांगला आहे, तर आपण याला प्रिफर करू. नाहीतर कुठूनही केलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर हे एक मुंबई घेण्याचं कारण, मुंबई आपली कॅपिटल आहे आणि कॅपिटल असल्या कारणानं इथं थोडासा फोकस असणं आपलं इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघा, स्वामित्व हक्क नाकारले असलेली गाणी वाजवण्यास सक्त मनाई. गव्हर्नमेंटनं मनाई केलेली आहे का ज्या काही गाणी वगैरे आहे ज्यांच्यावर स्वामित्व आहे ते हे नका. उच्च न्यायालयानं ते नाकारलेली आहे. तर स्वामित्व हक्क हे काय आहे सगळं आपण फंडामेंटल राईट्स मध्ये पाहू. तर फंडामेंटल राईट्स मध्ये या सगळ्या गोष्टीचं उलगडा होणारच आहे. तर तिकडे बघायचं आहे ते काय आहे, तर इथं काही हे नाही करायचं आहे. एक हे आर्टिकल येते याच्यावर, जसं थंडीच्या दिवसात निर्जलीकरणाचं म्हणजे डिहायड्रेशन. निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन बघा, डिहायड्रेशन म्हणजे काय? पाण्याची कमी होणं शरीरामध्ये, सरळ सरळ. तर जनरली एखाद्या वेळेस याच्यामध्ये एखादा टॉपिक येते इम्पॉर्टंट, नाही आला तर नाही वाचायचा. बट जसं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे समरच्या डेज मध्ये आपल्याला हे होत असं डिहायड्रेशन होत असं पाण्याचं, हे एक गोष्ट लाजमी आहे. बट थंडीच्या दिवसात सुद्धा डिहायड्रेशन होते अशी स्टडी समोर आलेली आहे. कोण केलेली आहे? तर मॅसॅच्युसेट जनरल हॉस्पिटलच्या एका जनरलमध्ये, हॉस्पिटलच्या जनरलमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. याचे दुष्परिणाम आहे जसं बद्धकोष्ठता होणं, है ना, मूत्रमार्गाचा संसर्ग होणं, किडनी स्टोन होणं, मुतखडा होणं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होऊ शकते. आणि यांनी हे जे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रसिद्ध केलेले आहे, हे संशोधन याच्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. बस इतक्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहे. पाण्याचं महत्व तर सगळ्याला माहित आहे. तर आणि जसं चहा आणि कॉफी जर लोक पित असाल तर त्याच्यामध्ये कॅफीन असते.
तर हे इम्पॉर्टंट आहे, पेपरमध्ये विचारले जाईल की चहा आणि कॉफीमध्ये काय असते. तर कॅफिन हे द्रव्य असते आणि त्यामुळे काय होते, जास्तीत जास्त बाथरूमला जावं लागते, असं सुद्धा हे स्टडी आलेलं आहे. बाकी याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही, तुम्ही नाही स्किप केलं तरी चालते. सर्वच केलं पाहिजे असं काही नाही, बस असाच न्यूजपेपर वाचायचा आहे. याच्यामध्ये जास्त वेळ गमावायचा नाही आहे बिलकुल. आणि हे करायचं बिलकुल क्रक्स क्रक्स जे आहे तेच आपल्याला करायचं आहे. बाकी याच्यामध्ये आपल्याला काहीच नाही करायचं आहे. बघा, एक न्यूज आहे का, कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहे म्हणून 13 नवे रुग्ण वाढले. तर याच्यामध्ये काही वाचण्यासारखं आहे नाही. रोजच रुग्ण वाढणार आहे तर रोजची संख्या ते लक्षात ठेवणं. नाही तर बस हे लक्षात ठेवा, 8 बीड मध्ये सापडले, 3 बीड मध्ये सापडले, 4 कुठं विचारणार नाही कोणी का कुठं किती सापडले म्हणून. फक्त कोणता व्हॅरियंट आलेला आहे ते जे मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे तेवढंच. बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. एक ओव्हरव्ह्यू कॉन्सेप्ट असली बस झालं, एवढं बारीक काही कोणी त्याच्यामध्ये विचारत नाही. त्याच्यानंतर बघा, मायानगरीची औद्योगिक नगरी अशी नवी ओळख. हे जर पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह दाखवत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ते टाळायचं आहे. आपल्याला वाचणं टाळायचं आहे, खास करून आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनात मग टाळायचं आहे की घ्यायचं नाही आपण. त्याच्यानंतर कोयासन विद्यापीठाने, इथं IMP आहे बघा, कोयासन विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट फडणवीस यांना प्रदान केले. कोयासन काय आहे? तर हे जपानची जपानची युनिव्हर्सिटी आहे. कोयासन ही जपानची युनिव्हर्सिटी आहे आणि जपानच्या युनिव्हर्सिटीनं काय दिलेलं आहे, तर एक डॉक्टरेट ही पदवी कोणाला दिलेली आहे? मानद डॉक्टरेट पदवी आपले जे देवेंद्रजी साहेब फडणवीस आहेत त्यांना काय केलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. आणि कोयासन हे विद्यापीठ यानं लगभग 120 वर्षाच्या इतिहासात प्रथमच हे अशी डॉक्टरेट पदवी दिलेली आहे. तर त्याच्या कारणानं काय करायला लागते, आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बाकी राजकारणाचं जेही असेल मुद्दा तो आपल्याला वाचायचा नाही आहे. मतदान केंद्रावरील गोंधळाला लगाम. लोकसभा निवडणुकीत राज्यात 50,000 मतदान केंद्रावर चित्रीकरण. तर ठीक आहे, नंतर येणारच आहे हा मुद्दा. तर हे नाही, कारण का तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका होणार आहे, नंतर आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या सुद्धा निवडणुका होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथे येणार आहे. पॉलिटिकल न्यूज आपण थोड्याशा स्किप करायच्या. जनगणनेच्या विरोधावरून संघ भाजपचा खरा चेहरा पुढे पटोले. राजकारणी न्यूज अवॉइड करायचे आहे, काही वाचायचं नाही आहे त्याच्यामध्ये. एक ओव्हरव्ह्यू घेत असताना नाही तर सगळ्याच्या सगळ्या राजकारणी न्यूज वगैरे वाचायला लावते, पोरांना खूप मोठे मोठे मॅगझिन देते आणि त्याच्यावर एकही क्वेश्चन येत नाही. तर ते आपल्याला करायचं नाही. रोज न्यूज पेपरची हॅबिट टाका, ज्या न्यूज इम्पॉर्टंट आहे त्याच करा. आपल्या व्हिडिओले शेअर करा, जेणेकरून गावातल्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना सुद्धा समजलं पाहिजे की कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहे. बघा, इंटरकास्ट जर विवाह करायचा असेल मुलांना तर कधी कधी खूप प्रॉब्लेम येते. जसं एक तर मुलगा आणि मुलगी जर दोघंही एका कास्टचे असेल, कधी कधी तर त्यालाही विरोध असते. बट जर हे वेगळ्या कास्टचे असन, हा मुलगा वेगळ्या कास्टचा असन, मुलगी वेगळ्या कास्टची असन, तर काय होते, यांच्यामध्ये ज्या वेळेस म्हणजे विवाह होते है ना, कोर्ट मॅरेज होते, तर त्यावेळेस त्यांच्यावर बरेच वेळा काय होते, बरेच प्रकरण ऐकले आहे आपण, जसं हरियाणामध्ये किंवा हरियाणा आणि त्या भागामध्ये, उत्तर प्रदेश वगैरे मध्ये 2009 मध्ये मोठ्या प्रमाणात काय करण्यात आलं आहे, ऑनर किलिंग. एक वर्ड या ठिकाणी, ऑनर किलिंग. ऑनर ऑनर किलिंग हा एक वर्ड मोठ्या प्रमाणात आता चर्चेमध्ये आहे, ऑनर किलिंग. ऑनर किलिंग म्हणजे काय? ऑनर किलिंग म्हणजे की त्यांना सन्मानासाठी त्यांना मारून टाकणे. कारण का जर मुलगा आणि मुलगी दोन वेगवेगळ्या कास्टचे असल, रिलिजनचे असन, तर समाज त्यांना एवढ्या लवकर ऍक्सेप्ट करत नाही. बट आपण सेक्युलरिझमची कन्सेप्ट वापरली, आर्टिकल 21च्या अंतर्गत सुद्धा आपल्याला राईट आहे, प्रत्येकाले राईट टू मॅरी आहे, ते हे करू शकते, विवाह करू शकते. मग याच्यामध्ये काय होते का, त्यांना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागते. आणि आपल्या इथं कसं आहे, कोर्ट मॅरेजची जी प्रोसेस आहे हे थोडीशी काय लेंदी आहे. कारण 30 दिवसांचा वेळ दिला जाते रजिस्ट्रेशन नंतर आणि मग ते येऊन जाते. त्यांच्यामध्ये काही गडबड होऊन जाते, तर अशा घटना समोर येते. तर आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे का जर आंतरविवाह करणारे कोणी असेल तर एका पोलीस अधीक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये, बघा,
प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, पोलीस अधीक्षकाच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असं सांगण्यात आलेलं आहे. आणि जे काही आंतरजातीय विवाह करणारे युवक युवती आहे त्यांना काय केलं जाईल, संरक्षण केलं जाईल. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली? पोलीस अधीक्षकाच्या अध्यक्षतेखाली. ह्या वर्ड्स तुम्ही काय करायचं आहे, बिलकुल आपल्या याच्यात कोणाच्या अध्यक्षतेखाली ते कक्ष निर्माण करण्यात येणार आहे, असा प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकते. त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. तर बाकी पॉलिटिकल न्यूज आहे, अवॉइड करा. पॉलिटिकल न्यूज अवॉइड करा. पॉलिटिकल न्यूज पूर्ण अवॉइड करा. पूर्ण अवॉइड करा. हा, हे तर थोडंसं इम्पॉर्टंट आहे बघा. मोहम्मद रफी जे सिंगर आहे, ठीक आहे, मोहम्मद रफी. तर मोहम्मद रफी यांचे 2024 मध्ये जन्मशताब्दी वर्ष आहे. जन्मशताब्दी म्हणजे काय, तर त्यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्यात 2024च्या प्रत्येक महिन्यात कार्यक्रमाचे हे झालं पाहिजे. म्हणजे कार्यक्रम आयोजित करण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवलंय. पियुष गोयल यांचं असं आव्हान आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांचे गाणे वाजवा, त्यांच्या गाण्याचा हे करा, सन्मान करा असं. कारण मोहम्मद रफी हे खूप गाजलेले हे आहे, म्हणजे सिंगर आहे. आणि त्यांची 100वी म्हणजे शतक, कारण का शतक झालं त्यांच्या जन्मशताब्दीला, जन्म होऊन त्यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे त्याचं, तर त्यांच्या सन्मानासाठी हे करण्यात आले. ते बाकी पॉलिटिकल न्यूज काढून घ्या. हे हे सुद्धा काही वाचण्याची गरज नाही, आपल्यासाठी काही इम्पॉर्टंट राहत नाही ते. बघा मुंबईमध्ये काय झालं होतं, आता मुंबई आणि ठाण्यासाठी एक विशेष हे आहे का, मुंबईमध्ये आपली चिकित्सा नावाची एक योजना होती. तर पेपरमध्ये सरळच विचार का आपली चिकित्सा नावाची योजना कुठं होती. जनरली प्रश्न यायला नाही पाहिजे का, कारण 100 कोटी रुपये थकल्याने कंत्राटदार कंपनीने महापालिकेला पत्र. आता इथं सिंपल आहे का, ही योजना चालन की नाही चालन. बंद होण्याचे चान्सेस जास्त आहे योजनेमध्ये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपली आपली चिकित्सा योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेमध्ये मोठा फायदा लोकांना होत होता. पण आता याच्यावर पैशाची टाचळी आली. माहित पण महानगरपालिका चालू ठेवते नाही चालू ठेवते ह्या सगळ्या गोष्टी. तर आपली चिकित्सा योजना कुठं होती? हे मुंबईमध्ये होती. हे लक्षात ठेवायचं. हे माडाचं प्रकरण आहे, या ठिकाणी इम्पॉर्टंट नाही आहे. जलवाहिनी फुटली. कोणी कोणी तर ह्या न्यूज सुद्धा मॅगझिन मध्ये किंवा याच्यातून देते. काही कामाची न्यूज नाही आहे, कुठं जलवाहिनी फुटली काय. लोअर पळणमध्ये मालच्या खुल्या वाहनतळामध्ये आग. काहीही कामाचं नाही, अशा न्यूज नाही घ्यायच्या आपण. दुसरं या ठिकाणी बघा, एक सेन्सिटिव्ह न्यूज आहे थोडीशी. एका तरुणीनं काय केलेलं आहे, 31 वर्षाचे 31 मजल्यावरून काय केलेलं आहे, तिनं आत्महत्या केलेली आहे. युवकांच्या जीवनामध्ये सध्या तर आता खूप एखाद्या वेळेस नंतर डिस्कसच करू आपण, बट युवक युवतींच्या एक तर अनएम्प्लॉयमेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरं, तर जे मेंटल एज्युकेशन आहे आपल्या देशामध्ये, जे मेंटल एज्युकेशन आहे याची खूप लॅक आहे. म्हणजे मेंटल एज्युकेशन आपल्या इथं कसं आहे, खूप गलत समजले जाते. जर एखादा व्यक्ती मेंटल, आपल्या इथे दोनच कॅटेगरीमध्ये आपण मेंटल सिच्युएशन हे करतो, डिवायडेड करतो. एक तर पागल है ना, मॅड मेंटल, त्याला पागल म्हणून आपण डायरेक्ट डिक्लेअर करतो. आणि दुसरं, जो पागल नाही तो पागल नसलेला चांगला. बट या दोन्ही याच्या मधात ज्या अवस्था आहे त्यांच्यावर कोणीही फोकस आपल्या देशामध्ये करत नाही. आता त्या तरुणीनं का उडी मारली हे तर पोलीसच्या ह्याच्यात आहे. पण विद्यार्थ्याच्या जीवनात खूप मोठे प्रॉब्लेम्स असते, तर असे पावलं नाही उचलले पाहिजे. हे सुद्धा एक मोठी हे आहे. थोडासा वेळ घेतला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी होण्यासाठी काही वेळ लागत असते. एकदमानं कोणत्याही गोष्टीसाठी पावलं उचलणं हे बरोबर नाहीये. हालाकी त्या मुलीच्या ठिकाणावर आपण नाही जाऊ शकत, बट पॉझिटिव्ह वेने विचार करायचा. येणाऱ्या दिवसात नक्कीच चांगल्या संधी आपल्याला त्याच्यातून भेटेल. बघा इथं, आता एक मुद्दा आहे इथं, ई सिगारेट संशोधनास डॉक्टरांना बंदी. पहिले तर हे डॉक्टरांना बंदी केली हे इम्पॉर्टंट नाही आहे. ई सिगारेट काय हे इम्पॉर्टंट आहे. ई सिगारेट काय, ई सिगारेट म्हणजे इंटरनेटवर सिगारेट पिणं असं बिलकुल नाही आहे. ई सिगारेटचा अर्थ होते हे बघा, अशा प्रकारचं एक चिलम, याच्यामध्ये लिक्विड भरलेलं असते. ना की तंबाखू हे ते, याच्यामध्ये लिक्विड भरलेलं असते आणि याच्यामधून तो कक्स घ्यायचा असते आणि मग तो फुकायचा असते.
ई सिगारेट आता चलनामध्ये येत आहे. एक फॅशनेबल मादक द्रव्य आहे. हार्ट साठी, लंग्स साठी खूप हे होत आहे, म्हणजे तो इतका काही व्यवस्थित नाही आहे की विद्यार्थ्यांनी त्यांना कंझ्युम केलं पाहिजे. बट ई सिगारेट नाही केली पाहिजे. एक पेका नावाचा कायदा आहे, ज्याच्या ज्या पेकाय ऍक्ट मुळे 2019चा आहे, 2019चा पेका ऍक्ट आहे, त्याच्यामुळे याच्यावर बॅन आणलेला आहे ई सिगारेटवर. आपल्या देशामध्ये ई सिगारेट, तसं तर सर्वच याच्यावर बॅन आणायला पाहिजे. सिगारेट वगैरे हे खरंच हेल्थसाठी विद्यार्थ्यांच्या गलत असते. पुढे जायचं झालं, काही इम्पॉर्टंट जर न्यूज असेल तर बघा. जर हे बाकी काही वाचायचं नाही, याच्यात काही राहत नसते, अभ्यासाच्याच पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये काही नसते. दुसरं आहे की जर संपादकीय याच्यामध्ये पाहिलं आपण, की संपादकीय याच्यामध्ये आपल्याला काय वाचायचं असते काय नाही. बरेच वेळा सांगते की संपादकीय वाचा, संपादकीय वाचा, पहिले तर हे पाहिलं पाहिजे आपण विषय काय आहे. जर आपल्या एक्झामच्याच पर्स्पेक्टिव्ह न असेल तरच संपादकीय वाचा, नाही तर वाचू नका. वाचलंच पाहिजे कंपल्सरी नाहीये, हे सुद्धा वाचायचं हे सुद्धा वाचायचं काय असं नाहीये. मोदी सुशासित सुशासित भारत साकारतायत. अन लिहिलं कोण आहे? व्यंकय्या नायडू. व्यंकय्या नायडू कोण आहे? व्यंकय्या नायडू माजी उपराष्ट्रपती आहे आणि बीजेपीशी संबंधित आहे. तर त्यांनी काय लिहिलेलं आहे? मोदीचं हे. त्याच्यामध्ये सरकारची तारीख, सरकारच्या योजना, सरकारनं काय काय केलं, सरकारचे गुणगान, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असन. निवडणूक लवकरच येणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी अशी आर्टिकल येणारच आहे. आपण सरकारच्या विरोधात नाही आहे, बट आपण कोणाच्या याच्यात आहे? आपण ब्युरोक्रेट्स आहे. आपल्याला सरकारने केलेल्या योजनांची अंमलबजावणी करायची आहे. ग्राउंड लेवलवर जाऊन काम करायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला योजना माहित असल्या पाहिजे, ना की सरकार काय करणार आहे काय नाही, ह्या गोष्टी आपल्याला माहित असतं काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. मागच्या दिवसांमध्ये जे काही आर्टिकल गेलेले असन, ज्या गोष्टी झालेल्या असन, त्या गोष्टींमध्ये काय असेल, तर त्या गोष्टींमध्ये हे असेल जे आपण डिस्कस केलेलं नाही आहे. तर सध्याच नाही आलं लक्षात, तर नाही नको वाचू त्याच्यामध्ये. ही काय नोटंकी आहे, सरळ ते मध्य प्रदेशचा एक इश्यू आहे, राजकारणाचा आहे, तर ते आपल्याला नाही करायचं आहे तिथं. युनेस्को परिषदेत, हे इम्पॉर्टंट आहे, युनेस्को परिषदेत राष्ट्रचिंतन. बघा, वसुदैव कुटुंबकम आपण म्हणतो, आणि हे सुद्धा एक आहे विचारधारा. याच्यामध्ये थोडं थोडं कोणाचे विचार कसे होते येते, तर तुम्ही इथं वाचू शकता, नक्कीच नक्कीच वाचू शकता. आणि वसुदैव कुटुंबकम संकल्पनेचे प्रवर्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान येथील विश्वकर्मा परिषदेत 18 राष्ट्रांनी सल्लागार म्हणून निवडले होते. त्याच अनुषंगाने तुकडोजी महाराजांनी 5 डिसेंबर 1956 मध्ये दिल्ली येथे विज्ञान भवनात आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को परिषदेत विविध राष्ट्रप्रमुखांसमोर परिषदेचे अध्यक्ष, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष अय्यंगार आणि जे उद्घाटक होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत आपले विचार मांडले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार सरळच होते. याच्यामध्ये विचार सांगितले त्याचे, जसं ते म्हणतात, मी कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा नाही, अन मी मानवता हाच माझा धर्म मानतो. हे स्टेटमेंट तुम्ही काय करू शकता, तुमच्या एक्झाम मध्ये, तुमच्या एसे मध्ये, निबंधामध्ये काय करू शकता, तुम्ही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट तुम्ही एखाद्या निबंधाची सुरुवात करू शकता, की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं असं म्हणणं होतं. त्याच्यानंतर मग तुम्ही जे अं, हा जो आलेख, हा जो एडिटोरियल आहे, हा तुम्ही एडिटोरियल पूर्णतः वाचू शकता. ठीक आहे. दुसरं, विज्ञानाच्या याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे, विज्ञानाचा जर एखादा निबंध आला तिथं कोट करू शकता. विज्ञानाचे सामर्थ्य आणि चमत्कार अविवर्णनीय असले तरीही ते मानवी समाजासाठी उपयुक्त नसून मानवतेचा नाश करणारे असेल तर त्याला काही किंमत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलं. का विज्ञानाचे जर नियम असन, ते जर मानव कल्याणासाठी असेल तर ठीक आहे, पण मानवाचा जर नाश करत असन तर ते काही इम्पॉर्टंट नाही आहे, त्याचं काही महत्व होणार नाही, असं त्यांनी सांगितलंय. पूर्ण त्यांचे विचार दिलेले आहे, तुम्ही याला प्रिफर करू शकता. असे आर्टिकल आपल्याला वाचायचे असते. दुसरं बघू इथं, समुद्र विज्ञान एक कुतूहल दिलेलं आहे. काय कुतूहल म्हणजे असं विशेष काही नसते, पण समुद्र विज्ञान म्हणजे समुद्राच्या अभ्यासातही करिअर तुम्ही करू शकता. याच्या संधी आहे, ज्याला इच्छा असेल ते याच्यासाठी वाचू शकते. नाही वाचलं अभ्यासाचे काहीतरी विचारण बा याच्यात नाही, पण समुद्र विज्ञानाले ओशनोग्राफी म्हणते, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे, पुढचं.
बघा इथे संपादकीयमध्ये काय दिसते, कैदखाना जुना तोच. बघा पुंछमध्ये जी घटना घडली लष्कराकडून, जे मी तुम्हाला आता सांगितले की लष्कराकडून जे घटना घडली, आता जम्मू काश्मीरमध्ये याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे सुद्धा आपण डिस्कस करत जाऊ थोडं थोडं. बट आज फक्त सांगतो का जर इम्पॉर्टंट असेल, आता हे सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट असेल का कुठं काय प्रॉब्लेम झालं, सैनिकाचा काही त्याच्यामध्ये काय रोल होता काय नाही झालं, ते जे लोक मेले ते खरंच गुन्हेगार होते की नाही होते, जर होते असेल तर इतकं टॉर्चर केलं त्यांना, ते आपले इच्छे हे आहे. आता जे व्यक्ती तिथे मेले त्याच्यामध्ये एकाचा भाऊ सुद्धा होता, जो तिथच्या फोर्सेसमध्ये आहे. त्याच्या मनामध्ये कायम परमनंट एक द्वेष निर्माण होईल आणि या अशा पावलांनी आतंकवाद कमी होण्याच्या वाटणीचा आतंकवाद वाढू शकते. ठीक आहे, है ना, दहशतवाद कमी होण्याच्या ऐवजी वाढू शकते. आणि जे बाहेर एक्सटर्नल आपण थ्रेट ज्याला म्हणतो त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असते, म्हणजे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असते, म्हणजे ते या गोष्टीचा फायदा घेणं नक्कीच. मोदींचा दंडवत की अनियंत्रित सत्तेला पूर्ण पॉलिटिकल व्ह्यू आहे याच्यामध्ये, हे आपल्या काहीही कामाचं नाही आहे. पॉलिटिकल व्ह्यू असलं तर आपल्या काही कामाचं राहत नाही, याला टाळून द्यायचं. पॉलिटिकल व्ह्यू ज्याच्यातही येत असेल ते आपण काय करायचं नाहीये, ते आपण करायचंच नाही, म्हणजे त्याला वाचायचंच नाहीये, सोडून द्यायचं आहे त्याला. दुसरं, कुस्तीतले बाहुबली आजही मोकाट. सिंपल आहे, याबद्दल तुम्हाला माहितच असेल, सर्वांनाच माहित असेल की सध्या वर्ल्ड वर्ल्ड रेसलर फेडरेशन ऑफ इंडिया, त्याच्या काय झाल्या, रेसलर फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बघा काही दिवसांच्या अगोदर, एक दीड वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे, जसं साक्षी मल्लिक 2016चे जे ऑलिम्पिक मध्ये जे पहिलं मेडल आणलं कुस्तीमध्ये, बजरंग पुनियासारखे खेळाडू यांनी, जे ब्रिजभूषण सिंग होते, जे सॉरी रेसलर फेडरेशन ऑफ इंडिया याचे काय होते, याचे प्रेसिडेंट होते. तर त्यांच्यावर काही सेक्स्युअल हरासमेंट की त्यांनी महिलांसोबत व्यवस्थित त्यांचं वर्तवणूक होतं, ज्या कुस्ती खेळणाऱ्या महिला होत्या त्यांच्यासोबत नेपोटिझम वगैरे चालत होतं, अशा सगळ्या गोष्टीचे आरोप लावून विरोध प्रदर्शन केलं बरेच दिवस. बट आता काय झालं की आता ज्यावेळेस निवडणूक झाल्यानंतर त्यांचे जे जवळचे व्यक्ती होते तेच काय झाले, तेच पुन्हा निवडून आले. तर साक्षी मल्लिकनं स्टँड दिलं का जर असेच व्यक्ती पुन्हा निवडून येत असन त्या पदावर तर आम्ही कुस्ती खेळणार नाही. बजरंग पुनियानं आपला पद्मश्री वापस केला पीएम हाऊसच्या पुढं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ब्रिजभूषण सिंगनं हारं टाकून पूर्ण म्हणजे मीडिया समोर नारेबारी केली की आम्ही, है ना, दबदबा था दबदबा रहेगा अशा सारखी घोषणा केल्या. तर मग ब्रिजभूषण सिंगले आपल्या अमित शहा सोबत त्यांची मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं ना आता मी कुस्तीतून रिटायर घेतो आणि कुस्ती आता याच्या पुढं खेळणार नाही, म्हणजे कुस्तीच्या याच्यामध्ये मी आता हस्तक्षेप करणार नाही, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाला सोडून देतो. ही गोष्ट तर शर्मनाक आहे का, जर कोणी असं करत असेल तर नक्कीच याच्यावर काहीतरी लिगली आणि व्यवस्थित कारवाई व्हायला पाहिजे. खेळाची मर्यादा यांना थोडीशी हे होईल आणि जे देशातले आपले ट्रस्ट करते लोक, ते ट्रस्ट खेळांवर बनणार नाही जर असं काही झालं तर ट्रस्ट कायम करण्यासाठी काय करायला पाहिजे, या गोष्टीची निपक्षपातीपणे कारवाई करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे हवाई दलातील विमानांची कमतरता कशी दूर करणार, हा एक प्रॉब्लेम आहे. हे तुम्ही वापरू शकता. बघा सिंपलच हे आहे की आपल्या देशामध्ये जे काही आता म्हणजे सद्यस्थिती काय आहे, आव्हानं कोणती कोणती आहे, संसदीय समितीने जे काही निरीक्षण दिले ते काय आहे, हवाई शक्ती काय आहे हे. कारण जोपर्यंत 2030 पर्यंत आपल्यापाशी पुन्हा हवाई शक्ती कमी होणार आहे. कारण आपल्या बऱ्याचशा ज्या तुकड्या आहेत, जसं आता सध्याच्या टायमाला आपल्याकडे राफेल हे चांगलं जेट आहे, है ना, राफेल आहे, त्याच्यानंतर जाग्वार आहे, मिराज आहे, त्याच्यानंतर सुखोई आहे, मिग आहे. तर हे काय पेपरमध्ये तर असा प्रश्न विचारला जाऊ शकते का राफेल काय आहे, है ना, सुखोई काय आहे, मिग काय आहे, त्याच्यानंतर जाग्वार काय आहे, मिराज काय आहे. तर हे असं तर अशा 42 तुकड्या आपल्यापाशी आहे. बट जोपर्यंत 2029 पर्यंत तरी याचे काही रिटायर होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर ते कशा वाढवायच्या काय करायच्या. कारण आज जर भारताच्या पुढे पाहिलं आपण तर
पहिल्यासारखे आता युद्ध राहिले नाही, जमिनीवरचे युद्ध राहिले नाही. एक तर आता ड्रोन आणि आणि विमानांचे युद्ध आहे. तर अशा या आधुनिक काळामध्ये जर आपल्याला एकाकडून चीन आणि दुसऱ्याकडून पाकिस्तान दोन्ही फ्रंटवर आपल्या काय करत हे होत आहे, दोन्ही फ्रंटवर आपल्या दुश्मन आहे. तर मग यांच्यासोबत कसं टॅकल करायचं, कसं बॅलन्स बनवायचं आणि यांच्यासाठी आपली हवाई ताकद चांगली असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात ठेवल्या पाहिजे. हे आर्टिकल नक्कीच चांगलं आहे, तुम्ही वाचू शकता. आणि जेही लेकरं एनडीए म्हणा किंवा सीडीएस म्हणा सीडीएस म्हणा यांच्यासाठी हा संदर्भ नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकते. त्याच्यानंतर खासदार निलंबनाचा हत्यारासारखा वापर हे एक हे आहे, पॉलिटिकल हे आहे. बट खासदार निलंबन काय असते हे आपल्याला आपल्या पॉलिटिक्स याच्यामध्ये पाहायचं आहे. एमपीचं जे निलंबन झालं, कारण का माहिती गेलेल्या दिवसामध्ये 143 एमपी काय करण्यात आलेलं आहे, निलंबित करण्यात आले, सस्पेंड करण्यात आलेलं आहे. आणि तेही सगळे विपक्षी विपक्षी पार्टीचे. तर अशा याच्यामध्ये थोडस निलंबनाचं काय आहे ते आपण पॉलिटिक्स याच्यामध्ये आपल्या कव्हर करू. तर आणि हे पॉलिटिकली आहे, तर हे आपल्याला इथं काही करायचं नाहीये. ठीक आहे, माझी खासदार गुन्हा दाखल हे काही कामाचं नाहीये. हा, इराणने आरोप फेटाळलाय की एक फ्लिटोफेम नावाचं एक त्याचं किनारपट्टीवर जहाज होतं, ते आम्ही उडवलं नाही. त्यांनी उडवलं असा अमेरिकेने आरोप लावला होता, पण त्यांनी उडवलं नाही असं त्यांनी सांगितलंय, इराणकडून सांगितलं गेलेलं आहे. हे पॉलिटिकल न्यूज आहे, लक्षात ठेवा फक्त. विचारत तर नाही का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे, तर शिवराज सिंग चौहान तुम्ही लक्षात ठेवू शकता. बट त्या गोष्टी सगळ्या. त्याच्यानंतर एस जयशंकर हे रशियाच्या दौऱ्यावर गेले. लक्षात नाही ठेवलं चालते, कालच डिस्कस केलेलं होतं हे. देशात आता नवे फौजदारी कायदे. हे एक पूर्ण इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे, तुम्ही पेपरमध्ये नक्कीच वाचू शकता. बघा, देशामध्ये फौजदारी जे कायदे होते, जसं आयपीसी, इंडियन पिनल कोड, 1860 1860, त्याच्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, ठीक आहे, 1973. त्याच्यानंतर सीआरपीसी 1973. तर हे जे 3 ऍक्ट होते, बघा हे प्री ब्रिटिश इरा मधल्याच खूप साऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. ब्रिटिशांनीच बनवलेले कायदे होते. तर आता हे काय करण्यात आले, आता बिल पास करून राष्ट्रपतीने याच्यावर सिग्नेचर केलेली आहे. आणि आता यांची नावं वगैरे चेंज झालेली आहे. याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवण्याची गरज आहे, ते बनवू. पण तुम्ही सध्या तरी काय करू शकता, हे वाचू शकता. या ठिकाणी यांचे नावं दिले आहे, जसं भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संहिता आणि भारतीय साक्ष संहिता. बरं, हे काय असते, भारतामध्ये जर कोणी गुन्हा केला तर तो आयपीसीच्या याच्यातून त्याला सजा दिल्या जात होती. एव्हिडन्स रेग्युलेट करण्यासाठी एव्हिडन्स ऍक्ट होता. आणि सीआरपीसी म्हणजे काय, एखाद्या कैद्याला गुन्हा केल्यापासून, है ना, एखादा अक्यूज पर्सन आहे, त्याने गुन्हा केल्यापासून तर त्याला कोर्टात हजर करण्यापर्यंत काय प्रोसिजर राहील, ते प्रोसिजर कशामध्ये सांगितली होती, सीआरपीसी मध्ये सांगितली होती. एक सीपीसी पण येते, त्याला सिव्हिल प्रोसिजर कोड असं म्हटलं जाते, सीपीसी, सिव्हिल प्रोसिजर कोड. तर ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. देन युद्धविरामासाठी इजिप्तचा महत्वाकांक्षी प्रयास. हे बघ, पॅलेस्टाईन, सिंपल सांगायचं तर इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान खूप दिवस झाले काय चालू आहे, आता युद्ध चालू आहे. युद्ध कोण्या देशासाठी चांगलं नसते नेहमीच, कारण युद्धाने खूप साऱ्या गोष्टी बदलते. इव्हन जगाचं चित्र चित्र सुद्धा बदलू शकते. आता तर परमाणु हत्यार सगळ्यांपाशीच आहे. बट युद्ध कोण्या गोष्टीचं सॉल्युशन नसते. युद्ध टाळूनही सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी बैठक करून, बसून, विचार विनिमयानं सॉल्व्ह करू शकतो. कठोरतेची भूमिका नाही ठेवायची आहे. तर पॅलेस्टाईनमध्ये हंगामी सरकार हे केलं, कारण का पॅलेस्टाईनचा आणि इस्रायलचा मुद्दा एक दिवस मी आणणारच आहे. तर त्याच्यामध्ये इथं काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, तर इथं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. पोप कडून हे केलेलं आहे, पोप फ्रान्सिस. हा, एक वेळेस पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे 2016 एमपीएससी मध्ये, का जगातील सर्वात छोटा देश कोणता, हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जगातला सर्वात छोटा देश व्हॅटिकन सिटी आहे. ठीक आहे, तो किती डायमीटर सेंटीमीटर आहे हे काही पेपरमध्ये विचारत नाही, बट असा प्रश्न आलेला होता 2016च्या एमपीएससी मध्ये, तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. बाकी हे न्यूज वगैरे याच्यात ऍडव्हर्टाईज वगैरे काही वाचत नका बसू, हे काही वाचायचं नाही आपल्याला. हे सगळं काय करायचं आपल्याला, अवॉइड करायचं आहे, बिलकुल अवॉइडच करायचं आहे.
दुसरं पेटीएम कडून एक मुद्दा इथे या ठिकाणी येत आहे. तर पेटीएम कडून थोडस कोणाकडून म्हणजे नोकर भरती काढण्यात आलेली, म्हणजे त्यांचे जे कर्मचारी होते त्यांना काढून टाकण्यात आलेले आहे, ले ऑफ करण्यात आलेलं आहे असं म्हणू आपण. तर हे विचारलं जाणार नाही. बट पेटीएम न काय केलंय, जसं मागच्या वेळेस बायजूस खूप गाजलेला आहे, बायजूसनं खूप ले ऑफ केलेलं आहे, खूप यांना काढून टाकलेलं आहे. तर पेटीएम सुद्धा काय करत आहे, लोकांना काढून टाकत आहे. ठीक आहे. लगभग 9 महिन्यात 28,000 हजारांची हकलपट्टी केलेली आहे पेटीएमनं. बघा, 9 महिन्यात लोकांना हकललेलं आहे. 28,000 लोकांना काढून टाकलेलं आहे. तर हा काही साधा सुद्धा आकडा नाही आहे. जर अशा घटना होत असेल तर याने काय होईल, पुन्हा अनएम्प्लॉयमेंटचा एक जो मुद्दा आहे, हा काय होईल, पुन्हा चर्चेमध्ये येईल. तर ही गोष्ट नक्कीच काय हे आहे, की घोटाळे बिटाळे काही वाचायचे नाही आहे. सगळं काय करायचं आहे, टाळायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर भारताची कृषी निर्यात असुरक्षित. बघा, हे इम्पॉर्टंट आहे. थोडस हे वाचलं पाहिजे का भारतातून जे काही कृषीचे साधनं, जसं आपल्या इथं व्हीट आहे, ज्वारी आहे, व्हीट आहे आणि राईस आहे, हे काय करतो आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो. तर हे जे आपण एक्सपोर्ट करतो, तर याच्यामध्ये काय, जसं साखरही सुद्धा आपण एक्सपोर्ट करतो, तर हे आता असुरक्षित झालेलं आहे. एक्सपोर्ट काय झालेलं आहे आपलं, सध्या तरी व्यवस्थित नाही आहे. व्यवस्थित नाही आहे म्हणजे थोडंसं ते असुरक्षिततेच्या याच्यावर सध्या तरी आलेलं आहे. हे आपल्याला दिसून येते या ठिकाणी. पुढे बघू. हे बाकी काही वाचायचं नाहीये. असे न्यूज कारण पर्स्पेक्टिव्हनं त्या व्यवस्थित नसते. सिलेबस बघून घ्या, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघून घ्या. हे कोण्याच एक्झाम साठी इम्पॉर्टंट नसते. श्री बालाजी होर्स हे काही इम्पॉर्टंट नसते. बघा, एक का आपल्याला जर दुसऱ्या देशापासून तेल आयात करायचं असेल, कारण आपल्या देशामध्ये एक तर तेलाचे साठे कमी आहे. ठीक आहे, बॉम्बे आहे आणि एक आसाममध्ये आपल्या इथं तेल सापडते. म्हणून आपली जर तेलाची जी गरज आहे, ते आपल्याला कुठून भागवावं लागते, खाडी देशातून. ठीक आहे. जे खाडी देश आहे, खाडी देश म्हणजे युरोप म्हणून मी जे काही युएई आहे, है ना, इराक आहे, इराण आहे वगैरे, इकडून आपण तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. बट ते आपल्याकडून रुपयात तेल घेत नाही. भारतानं प्रयत्न केला की रुपयामध्ये व्यवहार झाले पाहिजे. जसं रशियाकडून आपण तेल रुपयामध्ये घेत आहे आणि ते आपल्याला त्यांचं त्यांचं चलन देत आहे. बट या ठिकाणी प्रॉब्लेम काय येत आहे? या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे का रुपयाची तितकी डिमांड नाही आहे. रुपयात जर आपण आजही तेल विकत घ्यायला गेलो तरी ते नगण्यच आहे. याच्यावर आलेला हा लेख आहे. जास्त डीप मध्ये जाऊन काही वाचण्याचंही नाही. बट रुपयाची काय अवस्था आहे हे आपल्याला याच्यावरून समजून जाते. काही दिवसानंतर आपण डिटेलमध्ये थोडंसं बघत चालत जाऊ. बट या ठिकाणी फक्त आपल्याला एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे त्या कारणानं. बघा, एक शेअर मार्केटशी संबंधित न्यूज आहे, की वर्षभरात गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देण्यासाठी स्मॉल कॅप फंड. बघा, म्युच्युअल फंड मध्ये स्मॉल कॅप असते, स्मॉल कॅप आता स्मॉल कॅप असते, मिड कॅप असते, है ना, मिड कॅप असते, असे फंड असते. आता हे फंड काय करते? हे फंड म्हणजे एक तर म्युच्युअल फंड म्हणजे काय असते, बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल तर आपण या ठिकाणी थोडंसं डिस्कस करू. म्युच्युअल फंड काय आहे? शेअर मार्केट आपल्या देशाचं आहे, ज्याच्यामध्ये सगळेजण शेअर बाजारामध्ये पैसा गुंतवणूक करते. आपले जे मनी असते, ते आता तर क्रेज चालू आहे, युट्यूबच्या ना सगळीकडे क्रेज चालू आहे. बट शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जाते. ते सुद्धा एक इकॉनॉमिक एज्युकेशनच आहे. त्याच्यामध्ये जर कोणाला वेळ नसेल, सपोज एखादी कंपनी आहे, तिने एखादा अ, एक फंड आहे, सपोज एक मिड कॅप फंड आहे. त्या मिड कॅप फंड मध्ये खूप साऱ्या कंपन्या काय करते, एका ठिकाणी आल्या आणि त्यांनी एक फंड बनवला. ठीक आहे, आयटी सेक्टरच्या कंपन्या सगळ्या एका ठिकाणी आल्या, त्यांनी एक फंड बनवला. आता त्यांना पैशाची गरज आहे, तर ते डिमांड करते लोकांकडून की तुम्ही आम्हाला एवढा पैसा द्या. मग या सगळ्या कंपन्यांवर काय केलं जाते, तो पैसा इन्व्हेस्ट केला जाते. जर या कंपन्यांनी ग्रो केली तर लोकांना भेटणारा प्रॉफिट सुद्धा ग्रो होते. जर कंपन्यांनी काय केली, ग्रोथ जर डाऊन झाली तर या लोकांचा पैसा सुद्धा डाऊन होते. तर हे शेअर मार्केट म्हणजे स्टेबिलिटी नसते. बट आता सध्याच्या टायमाला जे स्मॉल कॅप फंड आहे, हे सगळे पैसे परतावा लोकांना देत आहे. तर ही गोष्ट सध्या चर्चेमध्ये आहे. बघा, क्रिकेटवर सुद्धा प्रश्न विचारले जाते. बट प्रत्येकच वेळेस क्रिकेटचं वाचलं पाहिजे असं काही नाही. एक क्वेश्चन क्रिकेटवर येते आणि ते इम्पॉर्टंटच राहील असं काही नाही आहे.
हे ऐतिहासिक यशासाठी काही विचारलं जाईल असं काही नाही. जेव्हा एखादी गोष्ट हे झाली, जसं या वर्षीचं वर्ल्ड कप कोण जिंकलेला आहे, ठीक आहे, अशाच टाईपचे प्रश्न, त्याच्या अगोदर कोण जिंकलं, अशा टाईपची येऊ शकते. किंवा स्पोर्ट्सशी संबंधित जर काही अवॉर्ड्स असले तर ते अवॉर्ड्स वगैरे विचारले जाऊ शकते. भारत भारताच्या एकदिवसीय महिला संघात नव्या चेहऱ्यांना संधी ही काही इम्पॉर्टंट नाहीये आपल्यासाठी. काही इम्पॉर्टंट नाही विचारायचं. जर काही एखादी विशेष गोष्ट झाली असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी काही नाही. हे काही इम्पॉर्टंट नाही, काही वाचायची गरज नाहीये. त्याच्यानंतर हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे बघा. मँचेस्टर युनायटेडची 25% मालकी रेड क्लिफ यांच्याकडे. हे काय आहे थोडंसं समजून घे बघा. इंग्लंडमधील एक फुटबॉल क्लब आहे मँचेस्टर युनायटेड. याची 25% मालकी ब्रिटनचे जे व्यावसायिक आहेत जिम रेटक्लिफ यांनी घेतलेली आहे. तर कोण घेतली असा पेपर, कोणाची मालकी, नक्कीच पेपरमध्ये विचारले जाऊ शकते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जिम रेटक्लिफने काय केलेलं आहे, ही जी मालकी आहे मँचेस्टर क्लबची 25% शेअर त्यांनी त्यांच्याकडे घेतलेले आहे. ठीक आहे, ते कुस्ती संघाचं झालेलं आहे पुन्हा वापस. तर हे आपल्याला इथं काहीच नाही बघायचं आहे. हे सगळं हे ऍडव्हर्टाईज वगैरे आपल्या काही कामाचे नाहीये. फास्ट मध्येच हे करायचं आहे आपल्याला. आणि इथून मुंबईचं चालू आहे, थोडं मुंबईचाच पर्स्पेक्टिव्ह एखादी भेटते का तरी पाहू. न्यूज वाटत तर नाही काही इथं असेल म्हणून, पण जर असली तर आपल्या कामी पडू शकते. हम्म, हे बाकी काही नाही आपल्याला याच्यामध्ये. हे काही इम्पॉर्टंट नाहीये. हे काही इम्पॉर्टंट नाहीये आपल्यासाठी. येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही हे करू शकता, बट हे बाकी काही आपल्यासाठी क्रिसमस वगैरेच काही इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे. हे बघा, जे एमपीएससी चे मुलं आहे, जे नवीन नवीन तयारी करत आहे एमपीएससी चे, ज्यांनी नवीनच सुरुवात केलेली आहे, त्यांना जर मुख्य परीक्षा कशी करायची असेल तर हा एक इनिशिएटिव्ह लोकसत्ताचा असते का मुख्य परीक्षेसाठी ते कसे हे राहील. तर तर ते काय करू शकते, ते हे वाचू शकते. ज्यांना पहिलेच माहित आहे, ज्यांची पहिलीच रणनीती आहे, 6-7 महिन्याचा एक्झाम आहे किंवा कोणी गायडन्स केलेला आहे, त्यांनी हे वाचून आपला टाइम वेस्ट करण्याची काही गरज नाही. दुसरी गोष्ट बघा, एक सुंदरसा लेख आहे या ठिकाणी नैतिकतेवरचा. तो नक्कीच मी म्हणतो का सगळ्यांनी वाचला पाहिजे. स्पर्धेत धावण्यापूर्वी तुमची नैतिकता कशी असली पाहिजे. नैतिकता काय म्हणजे मॉरॅलिटी है ना, इथिक्स. इथिक्स लगभग सारख्याच अर्थाने घेतल्या जाते, पण इथिक्स कसं असलं पाहिजे तुमचं, याच्यावर केलेली चर्चा आहे. तसं इथिक्स काय शिकवते. अधिकारी बनण्याच्या अगोदर जर कोणी तिथं जाऊन करप्शन करण्याचं स्वप्न जर पाहत असेल की तिथे जाऊन करप्शन करायचं आहे, तर साहजिकच आहे तिची जे इथिक्स आहे हे व्यवस्थित नाही आहे. दुसरी गोष्ट का पहिले तर चांगले इथिक्स होते, नंतर तिथे गेल्यानंतर करप्शन करत आहे, ते सुद्धा व्यवस्थित नाही आहे. तर इथिक्स, नैतिकता कशी असली पाहिजे याच्यावर आलेला हा हे काय शिकवते, है ना, उत्तम करिअर काय असलं पाहिजे, हे थोडेसे प्रश्न आणि स्वरूप आहे, हे तुम्ही वाचू शकता. सुसुटीने वागावे, हे सगळे क्वेश्चन तुम्ही तुमचे सॉल्व्ह करू शकता. समजून घेण्याचा लेख आहे तो, बाकी काही नाही. हे बाकी याच्यामध्ये काही वाचायचं नाही, हे काय होणार आहे काय नाही, हे सगळं टाइम बरबाद करायसाठी दिलेलं आहे. तर ते काही करायचं नाही. ओके. तर बाकी हे ठाण्यात वगैरे काय, हे शहरा वगैरेचं काही वाचलं नाही तर चालते. तर अशा प्रकारे तुम्हाला किंवा सर्वांनाच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय करायचंय, न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता. हार्डली 30 मिनिट्स मध्ये किंवा 1 आवर मध्ये न्यूजपेपर खतम करा. एक मराठी आणि इंग्रजी न्यूजपेपर फॉलो करा. ठीक आहे, इंग्लिश प्लस मराठी दोन्ही याचं इम्पॉर्टन्स आपल्या लेवलवर आहे. आणि लोकसत्ताच वाचला पाहिजे असं नाही, कोणताही पेपर वाचू शकता, पण लोकसत्ता महाराष्ट्रासाठी व्यवस्थित लँग्वेज वगैरे त्याची व्यवस्थित राहते, तर तुम्ही प्रिफर करू शकता. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.